अबाउट माय ज्वेलरी कलेक्शन. त्यामध्ये असणार आहेत इयरिंग्स, नेक पीसेस अँड मेनी मोर. सो स्टे ट्यून आणि पूर्ण व्हिडिओ नक्की बघा. आणि तुम्हाला कोणतंही कलेक्शन माझं आवडतं कमेंटमध्ये नक्की सांगा. सो फर्स्ट आपण दाखवणार माझं इयरिंग कलेक्शन. यामध्ये खूप सारे इयरिंग्स आहेत आणि अजून एक बॉक्स आहे ज्यामध्ये अजूनही इयरिंग्स आहेत. मी आता जास्त करून हे इयरिंग्स घालत नाही कारण माझ्याकडे ऑलरेडी गोल्डचे इयरिंग्स आहेत जे मी डेली यूज करते. फर्स्ट आहेत हे झुमके. हे झुमके सगळ्या ड्रेसेसवर जातात. जे ट्रेडिशनल ड्रेस आहेत त्यावर हे झुमके जातात कारण हे गोल्डन कलरचे आहेत. याला पण 1 इयर झाले असतील मी हे घेऊन. आणि मी सेम सिल्वर कलरचे पण घेतले होते कारण मला हे खूप आवडलेले. सो तुम्ही हे बघू शकता. हे गोल्डन आहेत आणि हे सिल्वर कलरचे आहेत कारण खूप साऱ्या ड्रेसेसला सिल्वर कलरचे इयरिंग्स पण जातात आणि मला हे एवढे आवडलेले की मी दोन्ही कलरमध्ये घेऊन टाकलेले. हे तुम्हाला मी घालून दाखवते कसे दिसतात. यू कॅन सी कसे दिसत आहेत. हे ट्रेडिशनल आउटफिटवर खूप छान दिसतात. मी आता ट्रेडिशनल आउटफिट नाही घातलंय पण मी तुम्हाला वेअर करून दाखवते की हे कसे दिसत आहेत. ओके. आणि हे वाले आहेत गोल्डन कलरचे. हे पण मी तुम्हाला घालून दाखवते. किती प्रिटी दिसत आहेत. मला हे इयरिंग घालायला खूप आवडतं. प्रिटी झुमकास. माझ्याकडे अजूनही झुमके आहेत. हे व्हाईट कलरमध्ये आहेत. मी एका साडीवरती घेतले होते पण हे त्याच्यावर मॅच नाही झाले. सो आता मला या झुमक्यांवर मॅचिंग ड्रेस घ्यावा लागणार आहे. तुम्ही बघू शकता किती प्रिटी आहेत. हे मी अजून एकदाही घातले नाही आहेत आणि हे घेऊन सुद्धा 2 ते 3 महिने झाले. हे पण मी तुम्हाला घालून दाखवते. लिटिल प्रिटी झुमकास. कसे वाटतात? तुम्हाला कोणतंही माझं कलेक्शनमधील झुमके किंवा इयरिंग्स आवडले तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. नेक्स्ट आहेत हे छोटे छोटे झुमके. हे जे डेली वेअर आपण कुर्तीज घालतो त्याच्यावर मी घेतले होते. हे पण खूप प्रिटी आहेत आणि खूप लाईट वेट आहेत. डेली यूज आपण करू शकतो. सी किती प्रिटी आहेत. छोटे छोटे किती सुंदर दिसतात. नेक्स्ट आहेत हे झुमके. यावर रेड आणि ग्रीन कलरचं वर्क आहे. हे मी साडीवरतीच घेतले होते. जे ट्रेडिशनल काठापदराच्या साडीज असतात त्याच्यावर घालण्यासाठी. हे पण खूप प्रिटी दिसतात. माझ्याकडे झुमक्यांचं एवढं कलेक्शन झालंय. माझ्याकडे टोटल 10 ते 15 झुमके आहेत आणि माझ्याकडे गोल्डचे इयरिंग्स पण आहेत जे मी कधीच घालत नाही. मी युजली हेच घालून फिरते कारण की मला खूप भीती वाटते की माझे गोल्डचे इयरिंग्स हरवून जातील. सो मी हेच घेते आणि याचंच मी खूप सारं कलेक्शन बनवून ठेवलंय. हे पण खूप छान दिसतात. ते आहेत हे. यावर पिकॉक आहेत. हे पण मी एका ड्रेसवरच घेतले होते मॅचिंग कारण मी जेव्हा पण ड्रेस घेते त्यावर इयरिंग्स घेऊनच येते. किती प्रिटी आहेत. हे पण मी तुम्हाला घालून दाखवते. किती स्वीट आहेत. किती छान वाटतात हे झुमके. हा वाला पण आपण घालूया. यू कॅन सी किती छान दिसतात. नेक्स्ट आहेत हे झुमके आणि मला ह्या झुमक्याचा नेक्स्ट पेअर भेटतच नाहीये. तुम्ही हे पण बघू शकता. हे पिंक कलरचे आहेत आणि हे झुमके घेऊन लिटरली 5 वर्ष झालेत. हे मी एका आउटफिटवर घेते. ते आउटफिट पण आता नाही आहे माझ्याकडे. ते खराब झालं पण मी हे सांभाळून ठेवले.
मी तर हे घालून दाखवते. किती प्रिटी आहेत. हे पण खूप छान दिसतात झुमके घेऊन. ते ड्रेस तर माझ्याकडे नाहीच आहे, मला तो ड्रेस आता सापडणार पण नाही कुठे. पण हे इयरिंग आहे जे मी खूप सांभाळून ठेवले. मला ज्वेलरी कलेक्शन करायला भरपूर आवडतं, सो मी सगळं सांभाळून ठेवते. अजून पण माझ्याकडे झुमके आहेत, पण ते तुटलेत. सी, हे पण झुमकेच आहेत आणि ह्याचा वरचा पार्ट तुटून गेलाय. मला एक म्हणजे खूप जुने इयरिंग्स सापडलेत आणि हे मला एका फ्रेंडने दिले होते आणि आम्ही खूप लहान होतो तेव्हा तिने तिच्या डान्स परफॉर्मन्ससाठी घेतले होते आणि ते तिने मला दिले होते आणि तिला आठवत पण नसेल की तिचे हे इयरिंग्स माझ्याकडे. याला तर 10 ते 15 वर्ष झाले असतील. आम्ही खूप लहान होतो, आम्ही नाही असे इयरिंग्स गोळा करायचो आणि एकमेकांना द्यायचो. सो हे आहेत आणि ती फ्रेंड आहे काजल, तिला माहीत पण नसेल की हे इयरिंग्स माझ्याकडे होते त्या टाईममध्ये आणि ते मी अजून सांभाळून ठेवलेत. आता एवढे मोठे इयरिंग्स कोण घालत नाही, पण स्टील माझ्याकडे आहेत आणि हे थोडंसं तुटलंय. सॉरी काजल. नेक्स्ट आहेत हे इयरिंग्स. यू कॅन सी. हे मी एका कुर्ता सेटवर घेतले होते माझ्या फ्रेंडच्या हळदीसाठी आणि त्यात सेम हेच कलर्सचं वर्क केलंय. हे पण खूप प्रिटी इयरिंग आहेत. हे मला खूप आवडलेले आणि हे मी मला वाटतं बँड्राला गेले होते तेव्हा मी तिथून घेतले होते. मला हे इयरिंग्स पण खूप आवडतात. हे नेक्स्ट आहेत हे वाले इयरिंग्स. हे इयरिंग्स एका सेटवरचे आहेत. हे पण खूप प्रिटी वाटतात. हे पण मी घालते भरपूर वेळा. इयरिंग्स आहेत हे नथीचे इयरिंग्स आहेत. हे पण एका सेटवर भेटलेले. हे मंगळसूत्र सेट होतं, त्याच्यावर मला हे इयरिंग्स भेटले. ते मी अजून कधीच घातले नाही आहेत कारण हे माझ्या कुठल्याच साडीवर छान नाही दिसत, पण हे असे खूप छान दिसतात. हे पण घालून दाखवते. हे पण खूप प्रिटी दिसतात. नेक्स्ट आहेत हे डायमंड इयरिंग्स. हे मी एका वेस्टर्न साडीवरती घेतले होते आणि मी त्याच्यावर घालते कधी कधी. किती प्रिटी आहेत. आणि हे मी कुठे घेतले होते, गावाला यात्रा असते तिथे मला इयरिंग्स दिसलेले आणि ते मी घेतलेत. हे घेऊन पण लिटरली 2 ते 3 वर्ष झालेत. किती स्वीट आहेत आणि हे वेस्टर्न आउटफिटवर पण जाणार नक्कीच. खूप सुंदर दिसतात, मला खूप आवडतात. हे घालताना हे खूपच छान दिसतं. नेक्स्ट आहेत हे इयरिंग्स आणि हे इयरिंग्स मी झुडिओमधून घेतलेले. हे मी माझ्या ॲनिव्हर्सरीला वेअर केले होते वेस्टर्न ड्रेसवर. हे पण खूप प्रिटी आहेत. हे इयरिंग्स मला खूप आवडतात. मी हे फक्त एकदाच घातलेत आणि मी त्याच आउटफिटवर घालते जास्त करून. नेक्स्ट आहेत हे इयरिंग्स. तुम्हाला आठवत असेल तर काही वर्षापूर्वी पंजाबी आउटफिट्सचा ट्रेंड आला होता आणि त्यावर हे असे इयरिंग्स घालायचे, तेव्हा मी पण घेतले होते. पण हे मला सूट नाही करत, तरी मी घालून दाखवते. माझे जे लहानपणीचे फ्रेंड्स आहेत त्यांना आठवतील हे सगळे ज्वेलरीज, कारण मी मोस्ट ऑफ द टाइम त्यांच्यासोबतच ह्या ज्वेलरीज विकत घेतलेले, हे इयरिंग्स विकत घेतले होते. त्यांना एक ना एक इयरिंग माहीत असेल की मी कधी घेतलेला, कारण आम्ही तेव्हा लहान असताना आहे ना, आम्ही असे इयरिंग्स घ्यायला ना, आम्ही असे 3-4 जणी होतो. आम्ही इयरिंग्स घ्यायलाच फक्त जायचो आणि ना खूप सारे इयरिंग्स घेऊन यायचो. आम्ही खूप छोटे होतो पण आम्हाला खूप मजा वाटायची आणि माझ्याकडे ते पण इयरिंग्स अजून आहेत आणि ते पण वेल अँड गुड कंडिशनमध्ये. नेक्स्ट आहेत हे इयरिंग्स. हे पण मी एका ड्रेसवरती घेतले होते कारण त्या टाईमला ट्रेंडच होता. असेच इयरिंग्स होते मार्केटमध्ये आणि हे डिटॅचेबल आहेत. हे दोन्ही वेगळं वेगळं होतं आणि इथे तुम्ही इथे वेगळा कलर पण घालू शकता, पण तो एवढा छान नाही दिसत. सो हेच छान दिसतात, सो मी असेच घालते. हे पण मी तुम्हाला वेअर करून दाखवते कसे वाटतात. यू कॅन सी.
हे पण वेस्टर्न आउटफिटवरचे इयरिंग्स आहेत. हे पण मी तुम्हाला वेअर करून दाखवते. किती प्रिटी दिसतात. आय जस्ट लव्ह इट. अजून इयरिंग्स आहेत पण ते मी स्पेशली नंतरून दाखवेल कधीतरी. अजून आहे माझ्याकडे हे पण वन पीस वरती घेतले होते मी. नेक्स्ट इयरिंग्स हे पण मी वेस्टर्न आउटफिटवर घेतले होते स्टार वाले. हे पण घेऊन खूप टाइम झाला पण माझे ना इयरिंग्स खराब नाही होत. मी खूप नीट ठेवते त्यांना. हे इयरिंग्स मी गोव्याला जाताना ट्रेनमधून घेतले होते फक्त 30 रुपीजला. खूप प्रिटी आहेत. अजून मी घातले नाही आहेत. खूप हे पण इयरिंग्स आहेत. हे पण मी बँड्रा मार्केटला घेतले होते पण अजून मी घातलेच नाही आहेत. हे पण मी नक्कीच घालेल लवकर. माझ्याकडे हे चेरीचे पण इयरिंग्स आहेत. चेरी हे मला नाही आवडत पण हे मी घेतले होते. मला माहित नाही कशासाठी पण घालेल मी नक्कीच. हे पण आहेत. हे मी ना फर्स्ट टाइम गोव्याला गेलेले आणि ना माझे इयरिंग्स तुटले होते. मी नकली घालून गेले होते आर्टिफिशियल आणि हे माझे इयरिंग तुटलेले. सो मी खूप इयरिंग्स शोधले पण मला कधी इयरिंग्स भेटतच नव्हते गोव्यामध्ये. आणि मला फायनली हे भेटले आणि मी वेस्टर्न ट्रेडिशनल सगळ्या आउटफिटवर हेच इयरिंग घालून फिरत होते. कारण मी तेव्हा फर्स्ट टाइम गोव्याला गेले. आणि गोव्यामध्ये ना असे वेगळ्याच टाईपची ज्वेलरी भेटते, वेगळेच इयरिंग्स असतात. मला ते आवडत पण नव्हते आणि मला फक्त हेच आवडले. सो मी हे घातले आणि तेव्हाच घातले. त्याच्यानंतर मी कधी घातलंच नाही. मी तुम्हाला माझं डेली वेअरवालं इयरिंग दाखवते जे गोल्डचं आहे. हे बघा आणि मग दिसतंय. हे इयरिंग्स मी डेली वेअर करते. छोटे छोटेच आहे कारण मला इयरिंग हरवण्याची खूप भीती वाटते नाही. कारण मी असं खूपदा केलं आहे. दॅट्स इट फॉर टुडे. हे होतं माझं पूर्ण इयरिंग कलेक्शन. माझ्याकडे अजून एक बॉक्स आहे पण तो मी कधीतरी दाखवेल तुम्हाला. जर तुम्हाला कोणतंही इयरिंग आवडलं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला नक्की शेअर करा, व्हिडिओला सबस्क्राईब करा. आपल्याला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. सो लाईक करा. बाय बाय. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.